हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण गवारीचे शेंगा बनवणार आहोत. हिरव्या मिरच्यातील गवारीचे शेंगा खूप छान लागते. ही रेसिपी खायला अप्रतिम लागते. भात भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. खायला खूप जास्त टेस्टी लागते. प्लीज तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी काव्याच रेसिपी अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी एक पावशर एवढ्या गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत. मस्त साफ करून घेतल्या आहेत, स्वच्छ करून घेतल्या आहेत. आता आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि एक मुठ्ठीभरून कोथिंबीर घेतली आहे. हे हिरवं वाटण आहे. आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि जास्त बारीक किंवा जास्त मोठेही असे नाही वाटून घ्यायचे. मीडियम साईजचं हे वाटण आपण तयार करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे सर्व. आता आपण हे खूप जास्त मोठं नाही किंवा खूप जास्त बारीक नाही, मीडियम साईजचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी असं वाटण तयार करून घेतलं आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण शेंगा भाजून घेणार आहोत. म्हणजे भाजल्यामुळं पटकन शिजल्या जातात आणि एकदम खमंग अशी भाजी आपली तयार होते. इथे बघा, चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण शेंगा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त गॅस गरम झाल्यानंतरच आपण शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. आता मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि तेल टाकल्यामुळं पटकन आपल्या शेंगा भाजल्या जातात आणि शिजतानाही जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पटकन शिजल्या जातात. त्यामुळं व्यवस्थित अशा शेंगा मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगा व्यवस्थित अशा भाजल्या गेल्या आहेत. आता हे सर्व शेंगा एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत, कारण मी याच कढईमध्ये भाजी देखील बनवणार आहे. त्यामुळे ह्या सर्व शेंगा मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत. परत तीच कढई मी गॅसवरती ठेवली आहे आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. हे छोटेच 2 चमचे आहेत, मोठे 2 चमचे नाही आहेत, तर छोटेच आहेत. तेल टाकून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा जिरं आणि 1 छोटा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी आणि जिरं व्यवस्थित असं फुलल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा देखील मस्त असा सोनेरी, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपली कढई गरम होती, त्यामुळे पटकन आपला कांदा व्यवस्थित असा परतला जाईल. तुम्ही पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित असा परतत आहे. अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी ना तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे मी परत सांगते, नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे बघा, आता आपला कांदा व्यवस्थित असा मस्त कलर हलकासा चेंज झाला आहे. आता आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. हे हिरवंच आहे म्हणून 2-3 मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आपण मिरच्या हिरव्या घेतल्या होत्या, कोथिंबीर आणि लसूण देखील आपला कच्चाच होता, त्यामुळे मस्त असं हा कच्चेपणा जाऊस तर तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं हळद देखील मस्त अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपलं व्यवस्थित असे सर्व मसाले फ्राय करून झाले आहेत, परतून झाले आहेत. आता आपण ज्या शेंगा भाजून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि शेंगा देखील मसाल्यांसोबत एक 2-3 मिनटं परतून घ्यायच्या आहेत. आता इथे मी 1 चमचा भरून मीठ टाकून घेतलं आहे आणि आता सर्व मसाले व्यवस्थित असे फ्राय परतूपर्यंत व्यवस्थित सर्व, म्हणजे आपल्या शेंगा व्यवस्थित अशा मसाल्यामध्ये मुरेपर्यंत आपण एक 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे.
इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं मी परतून घेतलं आहे आणि आपल्या शेंगा थोड्याशा कोरड्या वाटत आहेत. तुम्ही पाहू शकता मी खूप जास्त इथे तेलाचा वापर नाही केला, मी थोडंसंच तेल टाकलं आहे. आता जे मिक्सरचं भांडं होतं ते मी हिसळून घेतलं आहे आणि ते पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित. आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. खूप छान आपल्या भाजीला कलर आला आहे आणि खायला पण खूप छान लागते ही भाजी. आता आपण 1-2 मिनटं हे सर्व पाणी आटेपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे असं केल्यामुळे वाफेवरती आपल्या शेंगा अशा शिजल्या जातात थोड्याशा आणि भाजी बनवताना खूप जास्त वेळ लागत नाही. त्यामुळं अशा वाफेवरती 1-2-3 मिनटं व्यवस्थित शेंगा अशा वाफवून घ्यायच्या आहेत. मी झाकण काढून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आपली अजिबातही भाजी चिटकली नाही आहे. आता पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि परत झाकण ठेवून आपल्या शेंगा व्यवस्थित 2-3 मिनटे किंवा जास्त आपल्या शेंगा व्यवस्थित अशा शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त आपली भाजी खूप छान झाली आहे. आता मी झाकण उघडून बघितलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान आपली भाजी झाली आहे. आता या स्टेजवर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट, भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल, पण दाटसरपणा येतो शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे. इथे बघा मी 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आपल्या भाजीला खूप जास्त मस्त असा दाटसरपणा येतो. आता आपली भाजी तयार झाली आहे. 1-2 मिनटं मी उकळून घेतली आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आणि आता आपली भाजी तयार झाली आहे. मी गॅस बंद करून घेतला आहे आणि गरमागरम एका प्लेटमध्ये भाकरी, भात किंवा चपाती सोबत देखील तुम्ही खाऊ शकता. खूप मस्त लागते ही भाजी. आता एका मी प्लेटमध्ये मस्त अशी भाजी सर्व केली आहे. खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके.